नमस्कार. बऱ्याच वर्षाने यावर्षी थोडी वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ज्यांचं कटिंग एप्रिल सुरुवातीला असेल त्यांना आता जर बघितलं आपण तर एप्रिल, मे आणि जून पूर्ण 3 महिने झालेले आहेत. म्हणजे 90 दिवस पूर्ण झालेले आहेत. काडी पक्वता खालनं ब्राऊन म्हणजे तपकिरी काडी पडायला सुरुवात निश्चितपणे झालेली असणार. काही भागांना 70-80 असे दिवस झाले असतील. ज्यांचं मे मधलं कटिंग असेल त्यांना 60 असे दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत. तर ह्या एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर आता मुख्य जी अडचण आहे ती पाऊस नाही. पाऊस असला की हवेत आर्द्रता असते आणि हवेत आर्द्रता असली की मूळ परिसरामध्ये आर्द्रता वाढली की पांढऱ्या मुळ्या तयार होतात आणि पांढऱ्या मुळ्या तयार खूप झाल्या की आपण बघतो बघा, या दिवसात सुद्धा जर बागेला पाणी सोडलं तर फुटी येतात आणि त्या फुटीतनं घड आपल्याला दिसतात. लोकांना बरेचसे वाटते घड, मग बरेच लोक म्हणतात घड पुढे गेले किंवा घड हे झाली आता घड तर असं काही असत नाही. वेल हे आपल्याला दर्शवतं की माझ्या मुळ्याची परिस्थिती खूप चांगली आहे आणि त्यामुळं मुळ्या चांगल्या वाढल्यामुळं तिथं सायटोकायनिन निर्मिती चांगली व्हायला लागलेली आहे आणि अशी सायटोकायनिन निर्मिती चांगली झाल्यामुळं घड फुटीतून यायला लागलेले आहेत. असा काहीही गैरसमज करू नका की घड फुटीतनं आले म्हणजे आता डोळ्यातला घड पुढे गेला, असं काहीही घडत नसतं. उलट या काळामध्ये सायटोकायनिन पातळी वाढणं म्हणजे डोळ्यातल्या घडाचा आकार वाढणं, डोळ्यामध्ये चांगला घड तयार होणं, ह्या सगळ्या प्रक्रिया होत असतात. याशिवाय पांढरी मुळी वाढणं हे एक अत्यंत चांगलं लक्षण आहे. त्यामुळं काय होतं माहितीये का, ऑक्टोबरसाठी आवश्यक असणारी पोषण द्रव्ये आता मुळामध्ये आणि खोडामध्ये साठवून ठेवली जातात. मुख्यतः द्राक्षवेलीमध्ये 70% अन्नाचा साठा हा मुळ्यामध्ये होत असतो. ऑक्टोबर कटिंग नंतर आपण बघतो फुटीची वाढ पहिल्या 25-30 दिवसापर्यंत जी होत असते ती निव्वळ मुळ्यात आणि खोडात साठवलेल्या अन्नावर होत असते आणि म्हणून ह्या कालावधीमध्ये मुळ्यात आणि खोडात अन्न साठवणं खूप महत्वाचं असतं. जेवढा अन्न साठा चांगला होईल तेवढे ऑक्टोबर कटिंग नंतर घड चांगले तयार होतील, घडकूस घडगळ होणार नाही. याशिवाय ऑक्टोबर कटिंग नंतर जेचा परिणाम आपल्याला चांगला मिळून जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडायच्या असतील तर या परिस्थितीमध्ये तुम्ही मूळ वाढ चांगली घडायची असेल तर मूळ वाढीसाठी आपण बघतो बघा, कॅल्शियम, फॉस्फरस, बोरॉन वगैरे यांची गरज असते. तर आपलं एक मॅक्झिरिच ड्रीप म्हणून उत्पादन आहे. ते जर तुम्ही आता 5-5 लिटर एकरी या पद्धतीनं 2 वेळा ड्रीप मधून सोडलं तर मूळ वाढीला खूप मोठा फायदा होऊन मुळ्या खूप वाढतील आणि अशा मुळ्या खूप वाढणं म्हणजे द्राक्षवेली सशक्त होणं, निरोगी राहणं, हे सगळं घडून येतं. म्हणून आता आठवड्याच्या किंवा 10 दिवसाच्या अंतरानं मॅक्झिरिच ड्रीप हे ड्रीपद्वारे तुम्ही प्रत्येक द्राक्ष बागेसाठी देणं नितांत आवश्यक आहे. त्याचा तुम्हाला प्रचंड असा फायदा ऑक्टोबर कटिंग नंतर पाहायला मिळेल. तर ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता 90 दिवस तरी काही भागामध्ये 90, काही भागामध्ये 80 दिवस, काही भागामध्ये 70 दिवस अशा वेगवेगळ्या अवस्थांमधील बागा आहेत. तर पालाश हा एक महत्वाचा घटक आता काडी पक्वतेसाठी आवश्यक असतो. आता बऱ्याच भागामध्ये पानाच्या वाट्या झालेल्या दिसतात, पानं वर वळलेली दिसतात किंवा पानाच्या शिरा काही ठिकाणी तांबड्या झालेल्या दिसतात. या पानाच्या शिरा ज्या तांबड्या होतात हे मुख्यतः नायट्रेट नत्र वाढल्याचं लक्षण आहे आणि असं नायट्रेट नत्र वाढल्यामुळं तिथं पालाश कमतरता निर्माण होते, ज्याला नायट्रेट नत्राच्या अतिरिक्त होण्यामुळे निर्माण झालेली पालाश कमतरता असं म्हणतात. आपल्या जमिनी ह्या अल्कलाईन जमिनी आहेत आणि मग इथं काय होत असतं की पाऊस नाही पडला, आता पाऊस नाही पडल्यामुळे नायट्रेट नत्र जे पावसामुळे वाहून जातं, मूळ परिसरातून दूर जातं, ते काही गेलेलं नाही आणि त्यामुळे नायट्रेट नत्राचं शोषण वाढलेलं आहे आणि त्यामुळं काय होतं,
की पालाश कमतरता तात्पुरती पानात निर्माण होते आणि म्हणून मग पानाच्या शिरा तांबड्या पडतात, तर अशा ठिकाणी तुम्हाला मॅक्झिबायो किंवा फ्रुटफुल यासारख्या घटकांचा पानावर फवारून देण्यासाठी उपयोग करता येईल. जमिनीतून मी सांगितलंच तुम्हाला, मॅक्झिरिस ड्रीप जमिनीतून तुम्ही अवश्य द्या. त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला घड वाढीसाठी असेल, मूळ वाढीसाठी असेल. आता मुळी वाढणं खूप महत्वाचं आहे या काळात, कारण बघा आता काय फुटी वाढत नाही. फुटी नाही वाढल्या की जे पानं अन्न तयार करतात ते अन्न पुढील उपयोगासाठी ते मुळ्यामध्ये साठवलं जातं आणि मग जेवढ्या मुळ्या जास्त तेवढा अन्न साठा जास्त. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये विचार केला तर तुम्हाला मुळ्यामधील अन्न साठा वाढवणं आवश्यक आहे आणि ज्यामुळे तुम्हाला काय होईल, ऑक्टोबर कटिंग नंतर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.